गावाकडची लव्ह स्टोरी भाग 3. नदीकाठचा एकांत आणि गप्पांची मैफिल. सकाळचे 6:15 वाजले होते. गावाला नुकतीच जाग आली होती. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता आणि डोंगरांच्या आडून सूर्याची कोवळी किरणे जमिनीवर पडू लागली होती. शिवा नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच तयार होऊन देशमुखांच्या वाड्याबाहेर उभा होता. त्याने अंगात साधी जीन्स आणि फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्या हातात विहिरीवरून पाणी काढायची दोरी आणि पोहताना लागणारे इतर सामान होते. रियाने सांगितल्याप्रमाणे तो तिला विहिरीवर घेऊन जाण्यासाठी आला. त्याने वाड्याच्या अंगणात सायकल उभी केली आणि हळूच हाक मारली, "रिया, ए रिया, झाली का ग तयारी?" काही वेळातच वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला. रिया बाहेर आली. तिने कमरेला एक सुती टॉवेल बांधला होता आणि केसांचा छान अंबाडा बांधला होता. तिच्या चेहऱ्यावर सकाळी सकाळी उठल्याचा कोणताही आळस नव्हता. उलट एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत होता. "गुड मॉर्निंग शिवा. मी कधीची तयार आहे बाबा. तूच उशीर केलास वाटतं," रिया हसत हसत म्हणाली. शिवाने घड्याळाकडे पाहिले. अजून 6:30ही वाजले नव्हते. तो फक्त हसला आणि म्हणाला, "चल मग, ऊन वाढायच्या आत उरकून घेऊ." दोघे गावाबाहेर असलेल्या शिवाने सांगितलेल्या त्या जुन्या विहिरीकडे निघाले. ही विहीर शिवाच्या शेताच्या अगदी जवळ होती. विहिरीच्या कडेला मोठी वडाची आणि चिंचेची झाडे होती, ज्यामुळे तिथे नेहमी थंडगार सावली असायची. विहिरीचे पाणी अगदी स्वच्छ आणि काचेसारखे पारदर्शक होते. विहिरीवर पोचताच रियाने सभोवतालचा परिसर न्याहाळला. "वा शिवा, किती सुंदर आहे रे हे सगळं." मुंबईत सकाळी उठलं की फक्त गाड्यांचे हॉर्न आणि प्रदूषण असतं. इथली शांतता मनाला किती सुख देते, असे म्हणत तिने विहिरीच्या पायरीवर आपली सॅक ठेवली. "तुला पोहता येतं ना नक्की, का विसरली आहेस मुंबईला जाऊन?" शिवाने तिची फिरकी घेत विचारले. "अरे काय समजतोस काय मला? मी मुंबईत क्लबमध्ये स्विमिंग शिकते सध्या. पण तिथल्या त्या संकुचित पुलापेक्षा या विहिरीच्या अथांग पाण्यात पोहण्याची मजा काही वेगळीच आहे." असे बोलून रियाने कसलाही विचार न करता विहिरीच्या काठावर उभे राहून थेट पाण्यात उडी मारली. छपाक! पाण्याचे थेंब हवेत उडले आणि विहिरीच्या शांत पाण्यात तरंग निर्माण झाले. शिवा फक्त पाहतच राहिला. काही सेकंदातच रिया पाण्याच्या वर आली आणि तिने आपले ओले केस पाठीवर झटकले. "शिवा, पाणी खूप छान आहे रे. तू कधी येतोयस?" तिने पाण्यामधूनच आवाज दिला. शिवानेही क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. दोघे तासनतास पाण्यात पोहत होते. शिवा रियाला विहिरीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्याचा शर्यती लावत होता. रिया प्रत्येक वेळी हरत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नव्हता. पाण्यात खेळताना, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवताना दोघेही त्यांचे वय विसरून पुन्हा एकदा बालपणात गेले होते. शिवाला या क्षणी असे वाटत होते की वेळ इथेच थांबून जावा. रियाचे ते निखळ हसणे, पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावर चमकणे, हे सगळे त्याच्या मनाला भुरळ घालत होते. पोहून झाल्यावर दोघे विहिरीबाहेर आले. उन्हाचा चटका आता हळूहळू वाढू लागला होता. शिवाने शेतातल्या कोपऱ्यातून 2 ताजी शहाळी म्हणजेच नारळ तोडून आणले. त्याने आपल्या कोयत्याने ती शहाळी अतिशय कौशल्याने सोलली आणि त्यात एक लहान बांबूची नळी टाकून रियाच्या हातात दिली. "हे घे, एकदम थंडगार पाणी आहे," शिवा म्हणाला. रियाने तो नारळ हातात घेतला आणि पाणी पिता पिता म्हणाली, "निसर्गाने गावाला खूप काही दिले शिवा. तुम्ही लोक खरोखर खूप भाग्यवान आहात." दुपारचे जेवण आटोपून संध्याकाळच्या वेळी शिवाने रियाला एका वेगळ्या ठिकाणी नेण्याचे ठरवले. ते ठिकाण म्हणजे गावाच्या पश्चिमेला असलेली संत वाहणारी नदी.
त्या नदीच्या काठावर एक जुने पडके मंदिर होते आणि तिथे अतिशय शांतता असायची. तिथे गावातील लोक फारसे येत नसत. सायकलवरून जात असताना वाटेत रियाने शिवाच्या पाठीवर हात ठेवला होता. तिचा तो हलकासा स्पर्श शिवाच्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी पुरेसा होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. नदीकाठी पोचल्यावर दोघे एका मोठ्या खडकावर जाऊन बसले. समोर नदीचे पाणी संथपणे वाहत होते आणि पाण्यात मावळत्या सूर्याचे बिंब हलत होते. आजूबाजूला फक्त वाऱ्याचा सुळसुळाट आणि पाण्याचा संथ आवाज येत होता. अशा एकांतात दोघांमध्ये गप्पांची एक छान मैफल रंगली. शिवा, तू पुढं काय विचार केला आहेस रे? म्हणजे आयुष्यभर याच गावात राहून शेतीच करणार का? रियाने नदीच्या पाण्यात स्वतःचे पाय डबडबवत विचारले. तिच्या या प्रश्नाने शिवाला थोडे गंभीर केले. त्याने एक लांब श्वास घेतला आणि समोर पाहत म्हणाला, रिया, ही माझी माती आहे. माझ्या वडिलांनी, आजोबांनी या मातीत घाम गाळला आहे. मला शेती करायला आवडते, पण हो, मला पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करायची आहे. मला नवनवीन तंत्रज्ञान वापरायचं आहे, पण गाव सोडून शहरात जाण्याचा विचार मी कधीच करू शकत नाही. रियाने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले. तुझा हा विचार मला खूप आवडला. शहरातले लोक फक्त पैशाच्या मागे धावतात, पण स्वतःच्या मुळांना विसरून जातात. तू तुझ्या मातीशी प्रामाणिक आहेस, हे खूप कौतुकास्पद आहे, ती म्हणाली. आणि तुझ्याबद्दल काय रिया? तुझं काय स्वप्न आहे? शिवाने विचारले. मला बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण करायचे आहे. त्यानंतर बाबांचा बिझनेस सांभाळायचा आहे. मला खूप फिरायला आवडतं. नवीन लोकांना भेटायला आवडतं. रियाने तिचे स्वप्न सांगितले. तिचे बोलणे ऐकून शिवाच्या मनाच्या एका कोपऱ्यात पुन्हा तीच जुनी भीती डोकावू लागली. रियाचे स्वप्न, तिचे राहणीमान हे खूप मोठे होते. ती कॉर्पोरेट जगात वावरणारी मुलगी होती आणि तो शेतात राबणारा एक साधा शेतकरी. त्यांच्या दोन्ही जगात खूप मोठे अंतर होते. शिवा मनोमन विचार करू लागला, मी तिच्यावर प्रेम तर करतोय, पण मी तिच्या या मोठ्या जगात कधी बसू शकेन का? ती मला एका मित्राच्या पलीकडे जाऊन कधी स्वीकारेल का? काय विचार करतोय शिवा? पुन्हा हरवलास? रियाने त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत विचारले. काही नाही ग, विचार करत होतो की पुढच्या महिन्यात तू निघून जाशील. मग पुन्हा हे नदीकाठ, ही विहीर सगळं शांत होईल. मला पुन्हा 1 वर्ष तुझी वाट पाहावी लागेल. शिवाच्या आवाजातली आर्तता आणि खंत स्पष्ट जाणवत होती. रियाने शिवाकडे पाहिले. तिच्या मनातही काहीतरी वेगळे चालू होते. तिने हळूच शिवाच्या हातावर आपला हात ठेवला. तिचा हात खूप मऊ आणि उबदार होता. शिवा, जरी मी मुंबईला गेले ना, तरी माझं मन याच नदीकाठावर आणि तुझ्यासोबतच असतं रे. मुंबईतल्या त्या गर्दीत मला नेहमी तुझी आणि या गावाची आठवण येते. तू काळजी करू नकोस, मी दरवर्षी येत राहीन, रियाने अत्यंत भावूक होऊन सांगितले. तिच्या या शब्दांनी शिवाच्या मनाला खूप मोठा दिलासा दिला. जरी तिने उघडपणे प्रेमाची कबुली दिली नसली, तरी तिच्या या वागण्यातून आणि बोलण्यातून शिवाबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. नदीकाठच्या त्या एकांतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने दोघांच्या मनातील अंतर आणखीनच कमी झाले होते. त्यांच्या मैत्रीत आता प्रेमाचा एक सुवासिक रंग हळूहळू मिसळू लागला होता, जो या कथेला एका नवीन वळणावर घेऊन जाणार होता. पुढील भागात आपण काय पाहणार? तर भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत की त्यांच्या या सुंदर नात्याला कोणाची तरी नजर लागते. मैत्री आणि प्रेमाच्या या ओघात शिवाकडून अनावधानाने अशी कोणती मोठी चूक होते, ज्यामुळे रिया त्याच्यावर प्रचंड रागवते आणि दोघांमध्ये अबोला निर्माण होतो. कथा आवडली असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.